मुंबई लोकलमधील पीक अवर आणि रश अवरमध्ये होणारी गर्दी कमी करण्याच्या दृष्टीने मध्य रेल्वेने आता एक मोहीम सुरू केली आहे, ज्यामध्ये मुंबईतल्या सरकारी आणि खासगी कार्यालयांना आपल्या कार्यालयीन वेळा बदलण्याचं मध्य रेल्वेकडून आवाहन करण्यात आलंय। याच मोहिमेचा एक भाग म्हणून आज मुंबई आणि आसपासच्या शहरातील सर्व वृत्तपत्रांमध्ये जाहिरात देऊन त्याद्वारे पुन्हा एकदा सर्वांना कार्यालयीन वेळा बदलाव्यात असं आवाहन जे आहे ते मध्य रेल्वेकडून करण्यात आलंय। आणि या संदर्भातला आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी अक्षय भाटकर यांनी। जर आपल्याला आठवत असेल तर ज्यावेळी दिवा स्टेशनचं आंदोलन झालं होतं त्याचवेळी तेव्हाचे रेल्वे मंत्री सुरेश प्रभू यांनी एक सहज आणि सोपी आयडिया मुंबईतल्या लोकलमधली गर्दी कमी करण्यासाठी सांगितली होती। ती म्हणजे मुंबईतल्या ऑफिसेसचं जे टायमिंग आहे ते 2 शिफ्टमध्ये डिवाइड करा। आज जर ती त्यावेळची सूचना अंमलात आणली असती तर अनेक जीव वाचले असते, पण अखेर मध्य रेल्वेने आता या संदर्भात खूप मोठं पाऊल उचललंय। आज प्रत्येक पेपरमध्ये मध्य रेल्वेने अशा प्रकारे एक जाहिरात दिलेली आहे। ही जाहिरात त्यांच्या स्वतःच्या कोणत्या प्रमोशनची नाही आहे, तर ही जाहिरात आहे मुंबईतल्या वेगवेगळ्या ऑफिसेसची जी टायमिंग आहे ती वेगवेगळ्या वेळेत करण्यासाठी। आता मुंबईमध्ये पीक अवर आणि रश अवर असतात। हे कधी असतात तर सकाळी 9 ते 11 आणि संध्याकाळी 5 ते 8 वाजेपर्यंत प्रचंड गर्दी लोकलला असते। याचं कारण म्हणजे याच वेळेमध्ये अनेक प्रवासी लोकलने प्रवास करतात, कारण त्यांच्या ऑफिसेसचं टायमिंग असते आहे। मुंबईतल्या जवळपास 350 ऑर्गनायझेशनला पत्र पाठवलं आणि या पत्रामधून वेगवेगळ्या ऑफिस टायमिंगमध्ये आपल्या कर्मचाऱ्यांना बोलवण्यास सांगितलं। मध्य रेल्वेने ज्या 350 ऑर्गनायझेशनला आपलं पत्र पाठवलं होतं त्यापैकी 6 ऑर्गनायझेशन मोठमोठ्या ऑर्गनायझेशन आहेत, त्यांनी या आपल्या टायमिंगमध्ये ऑफिस टायमिंगमध्ये बदल करणार असल्याचं यशस्वी पत्र देखील मध्य रेल्वेला पाठवलं आहे। मात्र इतरांनी देखील ही सूचना जर अंमलात आणली तर मुंबईतल्या लोकलमधली गर्दी अतिशय कमी होईल आणि त्यामुळे मुंबईतल्या प्रवाशांचे मौल्यवान जीव देखील वाचवता येतील। कॅमेरामन विनयसह अक्षय भाटकर, एबीपी माझा, मुंबई। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।